तेव्हा मतचोरी असेल, दुबार मतदार असेल किंवा बोगस मतदार असतील, या सगळ्यावरून विरोधकांनी रान पेटवलेलं आहे आणि या सगळ्या पाठीमागे कारण आहे ते म्हणजे रखडलेल्या निवडणुका। येत्या काही काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते, कारण की तशी जी घटिका आहे ती देखील समीप आलेली आहे। कदाचित पुढच्या आठवड्यातच या सगळ्याची घोषणा होऊ शकते। राज्यामध्ये जवळपास 4 ते 5 वर्षांपासून या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या रखडलेल्या आहेत। 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घेतल्या जातील अशी माहिती समोर आली आहे। 41 दिवसांची ही निवडणूक प्रक्रिया असेल अशी माहिती मिळते। पहिला टप्पा पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते, तर शेवटच्या टप्प्यात महापालिका निवडणुका जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून समोर आली। त्यामुळे आता लवकरच आचारसंहिता लागणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालेलं आहे। तेव्हा निवडणुका या जवळ आलेल्या असल्या, निवडणुकांची घोषणा कदाचित लवकर होऊ शकते अशी जरी शक्यता वर्तवण्यात आलेली असली तरी एकंदरीतच या निवडणुकांचा कार्यक्रम सत्ताधारी पक्षातील एका ज्येष्ठ आमदारानं जाहीर केलेला आहे। अर्थात राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी आगामी निवडणुकांच्या थेट तारखाच जाहीर केल्या। निवडणूक आयोगानं अधिकृत तारखा जाहीर करण्याआधी वळसेंनी तारीख सांगितल्यानं आता एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे। येत्या 5 नोव्हेंबरला नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर होतील असं वळसे पाटील म्हणाले, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू असतानाच महापालिका निवडणुका जाहीर होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांचं मतदान होणार असल्याचा दावाही वळसे पाटलांनी केला। माहितीप्रमाणे